मनोरंजन विश्वात बऱ्याच कलाकारांचे प्रेम होतात, लग्न होतात, काहींचे टिकतात तर काही अल्पावधीतच घटस्फोट होतात. यात बरेच कारण असतात, ते त्यांनाच माहिती. या व्हिडिओमध्ये आपण मनोरंजन विश्वातील त्या अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊ ज्यांचे घटस्फोट झाले आहे. यातील काहींनी नव्याने संसाराला सुरुवात केली तर काही अजूनही सिंगल आहे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. विजय आंधळकर यांचे पहिले लग्न पूजा पुरंदरे सोबत झाले होते. मात्र पूजा सोबत घटस्फोट घेतल्यानंतर विजयने रुपाली जानकर सोबत विवाह केला. महेश मांजरेकर. बऱ्याच लोकांना महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल माहिती नाही आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा मेहता होते व मेधा मांजरेकर ही त्यांची दुसरी पत्नी होय. गिरीश ओक यांचे पहिले लग्न पद्मश्री पाठक सोबत झाले होते तर पल्लवी ओक ही त्यांची दुसरी पत्नी होय. अक्षर कोठारीचे मानसी नाईक सोबत लग्न झाले होते. मात्र दोघांनी लग्नाच्या काही वर्षांनी वेगळं व्हायचे ठरवले. मानसीने दुसरे लग्न केले. मात्र अक्षर अजूनही सिंगल आहे. शशांक केतकरने तेजश्री प्रधान सोबत विवाह केला होता. ही घटना होणार सुरमी ह्या घरची ही मालिका सुरू असताना घडली होती. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच दोघांमध्ये दुरावा तयार झाला व त्यांनी घटस्फोट घेतला. यानंतर शशांकने प्रियंका ढवळे सोबत लग्न केले. मात्र तेजश्री अजूनही सिंगल आहे. पियुष रानडेचा एकदा नाही तर दोनदा घटस्फोट झालेला आहे व या अभिनेत्याने तिसऱ्यांदा सुद्धा लग्न केले. पहिले लग्न अभिनेत्री शाल्मली टोले सोबत झालेले. दुसरे लग्न मयुरी वाघ सोबत. मात्र दोन्ही लग्न तुटले व त्यानंतर तिसरे लग्न पियुषने अभिनेत्री सुरुची अडारकर सोबत केले आहे. स्वप्नील जोशी. ज्यांना माहिती नाही त्यांना ऐकून आश्चर्य वाटेल, पण स्वप्नील जोशीचे देखील 2 लग्न झाले आहे. त्यांची पहिली पत्नी अपर्णा जोशी तर दुसऱ्या पत्नीचे नाव लीना आराध्य आहे. अभिनेता संग्राम समीलने पल्लवी पाटील सोबत लग्न केले होते, पण हे लग्न टिकू शकले नाही. पल्लवी सोबत घटस्फोट घेतल्यानंतर संग्रामने श्रद्धा पाठक सोबत विवाह केला.